बॅक टू माय चॅनल. आणि आता तुम्ही व्हिडिओमध्ये जसं बघताय मी ओल्या वाटाण्याला बारीक कुटून घेते आणि ऑलरेडी मी ह्याच्यामध्ये थोडासा लसूण आणि मिरची थोडंसं वाटूनच ठेवलं होतं. सो तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय मी दोघांना मिक्स करून मी मस्तपैकी ठेचून घेतलेलं आहे. जोरात बत्त्यानी हाणते मी त्या वाटाण्याला आणि अशाप्रमाणे मी त्याचं बारीक मिश्रण करून घेतलेलं आहे. मग मी याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे, थोडंसं बेसनाचं पीठ आणि मी हे एकत्र करून घेणार आहे. आणि तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटतं तसं तुम्ही तुमच्या अंदाजाने पण बेसनाचं पीठ टाकून घेऊ शकता, तांदळाचं पीठ टाकून घेऊ शकता, जशी तुमची इच्छा असेल तसं. मग मी ह्याचा डो बनवून ह्यांना गोल गोल आकार देऊन ह्यांचे गोळे तयार केलेले आहेत. ह्यांचे गोल आकार झालेले आहेत. आता आपण पॅनमध्ये मिरची, लसूण, खसखस घेतोय आणि ते आपण मिक्स करणार आहोत. त्याच्यानंतर मी आता कांदा टाकलेला आहे, तो मी मस्त परतवून घेणार आहे तेलावर. आता मी वरून कोथिंबीर टाकलेली आहे, ती पण मी मिक्स करून घेते आहे. त्यानंतर मी थोडंसं खोबरं टाकते आहे, ते पण मी मस्त मिक्स करून घेते आहे. त्यानंतर हे मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यात टाकते. आपल्याला या मिश्रणाची पेस्ट बनवायची आहे. सो मला इथे थोडं पाण्याची गरज होती म्हणून मी थोडं पाणी टाकलेलं आहे. सो आता तयार आहे आपली पेस्ट. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. मोहरी टाकलेली आहे, तेल, मोहरी, मिरची, कढीपत्ता. मग जी आपण पेस्ट बनवली ती टाकलेली आहे मी ह्याच्यामध्ये. ही पेस्ट आपण मस्त तेलावर मस्त खमंग वास येईपर्यंत परतवून घेणार आहोत. यानंतर मी ह्याच्यामध्ये टाकते आहे थोडीशी हळद, लाल तिखट. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, तुम्हाला कितपत तिखट खायला आवडतं त्या हिशोबाने. हे मी सगळं एकत्र मिक्स करून घेते आहे. मस्त रंग दिसतोय इथे आलेला ग्रेव्हीला. मिक्स करून घेऊया, तेलावर मस्त परतवून घेऊया. तेल सुटेपर्यंत आपण हे परतवत राहायचं आहे ग्रेव्हीला. मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते आहे या ग्रेव्हीमध्ये. आता आपण टाकतोय धणा जिरा पावडर, त्याला पण आपण एकत्र करून घेऊया. मग मी तमालपत्र टाकलेलं आहे. मिक्स करून घेऊया आपण ही ग्रेव्ही. त्याच्यानंतर मी टाकते थोडंसं आलं, मीठ. एकत्र मिक्स करूया हे सगळं. त्याच्यानंतर मी हे टाकते बनवलेले ओल्या वाटाण्याचे गोळे या रश्श्यामध्ये. मस्त रंग आलेला आहे. ह्यांना या गोळ्यांना या रस्स्यामध्ये टाकल्यावर जास्त हलवायचं नाही आहे, नाही तर हे गोळे तुटण्याची शक्यता आहे. उकळी आलेली आहे रस्स्याला, या भाजीला. रंग पण मला मस्त वाटतोय. तुम्ही पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा रंग कसा वाटतोय तुम्हाला. आता या कन्सिस्टन्सीपर्यंत हे उकळवूच द्यायचं आहे, म्हणजे हे गोळे फुटणार नाहीत. आता मी याच्यामध्ये टाकते आमचा घरगुती मसाला. ही आहे माझ्या आईची रेसिपी. जर तुम्हाला ही रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा. सो तयार आहे आपली हिरव्या वाटाण्याची गोळा रस्सा भाजी. मस्त रंग आलेला आहे. सो गाईज, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब प्लीज गाईज. आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमच्या रेसिपी पाठवू शकता आणि मला नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला.